मित्रांनो, आज मी तुम्हाला 1.3 कोच द कॉप अँड द अँथम याच्याबद्दल थोडी माहिती, आईस ब्रेकर्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग सांगणार आहे. ते तुम्ही लिसन केअरफुली. द टायटल ऑफ द टेक्स्ट. द टायटल काय टेक्स्टचं? द टायटल डज नॉट गिव्ह एनी क्लिअर आयडिया ऑफ द कंटेंट. टायटलमध्ये जो कंटेंट आहे, जो सगळा आशय किंवा जो विषय तो पूर्ण दिलेला नाही, क्लिअर आयडिया आपल्याला मिळत नाही. कॉप अँड अँथम आर जस्ट नाऊन. कॉप हे पण नाऊन आहे, अँथम हे पण नाऊन आहे. द वर्ड कॉप स्टँड्स फॉर अ पोलिसमॅन. आता वर्ड कॉप म्हणजे काय तर पोलिसमॅन. अँड अँथेम फॉर अ रिलिजियस सॉन्ग. आणि अँथेम म्हणजे काय तर रिलिजियस सॉन्ग ऑर अ प्रेयर किंवा प्रार्थना. मोस्टली संग इन अ चर्च. चर्चमध्ये म्हटली जाणारी प्रार्थना. वी कॅन जस्ट इमॅजिन दॅट द टेक्स्ट इज रिलेटेड टू द पोलीस अँड द रिलिजियस सॉन्ग. आणि आता आपण पाहिलं की तुम्ही इमॅजिन करा, ही जी टेक्स्ट किंवा प्रोजेक्ट द कॉप अँड अँथम हे कशाविषयी रिलेटेड आहे? पोलीस आणि रिलिजियस सॉन्ग. पोलीस आणि धार्मिक गाणं. अँथम, प्रेयर. इफ वी गो थ्रू द टेक्स्ट यू विल गेट द क्लिअर आयडिया अबाउट द टेक्स्ट. आईस ब्रेकर्स. Suppose you have gone to a place where winter season is very severe. Suggest the ways in which you would protect yourself in the cold climate. समजा तुम्ही कुठंतरी एखाद्या ठिकाणी गेल्या विंटर सीझनमध्ये, हिवाळ्यात, आणि तिथं त्या ठिकाणी यू वूड प्रोटेक्ट युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःसाठी संरक्षण होण्यासाठी कोल्ड क्लायमेटमध्ये, थंड हवामानात, तर तुम्ही काय कराल त्यावेळेस? अशा वेळेस कोणत्या वेळेस तुम्ही कोणते मार्ग वापराल? आता आन्सर, उत्तर दिलं आहे वेज टू प्रोटेक्ट द कोल्ड क्लायमेट. वेज म्हणजे मार्ग. कोणता मार्ग तुम्ही निवडाल? प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. थंड हवामानापासून प्रोटेक्ट करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी. टू वेअर अ वुलन क्लॉथ. पहिला मार्ग तुम्ही कोणता निवडाल? तर तुम्ही वुलन क्लॉथ घालाल, लोकरी कपडे घालाल थंडीचे. टू डू एक्झरसाइज अँड कीप बॉडी वॉर्म. एक्झरसाइज कराल, बॉडी वॉर्म ठेवाल, उबदार ठेवाल. टू सिट नियर बोनफायर. बोनफायर म्हणजे शेकोटी किंवा शेकोटीजवळ बसाल. टू ड्रिंक हॉट ड्रिंक्स अँड सूप किंवा गरम पेय प्याल, चहा वगैरे. टू यूज रूम हीटर्स. रूममध्ये रूम हीटर्स वापराल. टू टेक स्टीम बाथ किंवा वाफ घ्याल, म्हणजे गरम गरम पाण्याने आंघोळ कराल. टू स्टे इनसाइड क्लोज रूम किंवा बंद रूममध्ये तुम्ही राहाल. हे तुम्ही वेज वापराल. नंतर दुसरा जो आईस ब्रेकर्समधला प्रश्न आहे, व्हेन यू सी कॉप अप्रोचिंग. अप्रोच म्हणजे जवळ येणे. जर समजा तुम्ही पाहिलं की कॉप अप्रोच होतोय, जवळ येतोय. कॉप मीन्स पोलीस. पोलीस तुमच्या जवळजवळ येतोय आणि यू फील आयदर रिलीव्ड ऑर स्केअर्ड. तुम्हाला एकतर सुटका झाल्यासारखे वाटेल किंवा घाबरल्यासारखं. स्केअर्ड म्हणजे घाबरल्यासारखं वाटेल. गिव्ह द सिच्युएशन व्हेन यू लेफ्ट फेल्ट रिलीव्ड ऑर स्केअर्ड. आता तुम्ही ती सिच्युएशन कशी राहील तुमची? तुम्हाला रिलीव्ह झाल्यासारखं वाटेल का घाबरल्यासारखं वाटेल? आन्सर, आय फेल्ट रिलीव्ड सीइंग द कॉप अप्रोचिंग. आता पहिला जे आन्सरमध्ये ए भाग आहे की जर तुम्हाला कॉप येतोय, अप्रोच होतोय, जवळजवळ येतोय, तेव्हा कसं फेल्ट, रिलीव्ह कसं वाटेल, मोकळं कसं वाटेल? व्हेन आय वॉज वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट. डार्क स्ट्रीट म्हणजे जेव्हा मी एकटा वॉकिंग करतोय अंधारात, त्यावेळेस मला पोलीस दिसलं तर मोकळं रिलीव्ड वाटेल. व्हेन आय सॉ थीप स्टीलिंग माय फ्रेंड्स बॅग. माझ्या चोराची बॅग फ्रेंडची बॅग चोरतोय, अशा वेळेला मला रिलीव्ड वाटेल, बरं वाटेल की बरं झालं पोलीस आला, अप्रोच जवळ येतोय म्हणजे सांगता येईल
व्हेन आय वॉज अटॅक्ड बाय अँटी सोशियल इलेमेंट्स, किंवा अँटी म्हणजे जे सोशियल इलेमेंट्स म्हणजे सामाजिक काही घटक आहे विरुद्ध त्यावेळेस काही अटॅक होत असेल, त्या गोष्टींचा काही घटकांचा सामाजिक घटकांचा हे होत असेल, हल्ला होत असेल, त्यावेळेला बरं वाटेल की बरं झालं कॉप आला, पोलीस आला. व्हेन आय मिस द करेक्ट रोड, आणि मी करेक्ट रोडला न जाता वेगळ्या रस्त्याने दिसलं, एखादा किंवा पोलीस ॲप्रोच होतो आहे, जवळ येतो आहे, तो रिलीव्ड वाटेल, बरं झालं पोलीस आला की आपण कोणता करेक्ट रोड आहे तो विचारू. फेल्ट स्केअर्ड सीइंग द कॉप ॲप्रोचिंग, स्केअर्ड म्हणजे घाबरल्यासारखं केव्हा वाटेल कॉप ॲप्रोचिंग, जवळ येतो आहे तर. व्हेन आय वॉज रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, केव्हा भीती वाटेल, स्केअर्ड वाटेल, फिअर वाटेल. अफ्रेड, आय फेल्ट अफ्रेड, आय फेल स्केअर्ड, म्हणजे केव्हा भीती वाटेल की कॉप ॲप्रोच होतो आहे, जवळजवळ येतो आहे, की जेव्हा तुम्ही एखादी गाडी, स्कूटी वगैरे किंवा मोटरसायकल चालवताय, बाईक विदाऊट व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्सने, त्यावेळेला भीती वाटेल, स्केअर्ड वाटेल. व्हेन आय बाय ड्रायव्हिंग अ कार ऑन द रॉंग साईड, रॉंग साईडला तुम्ही कार ड्राईव्ह करताय, त्यावेळेला भीती वाटेल. व्हेन आय ब्रोक द रेड सिग्नल ॲट द क्रॉसिंग, किंवा क्रॉसिंग करताना रेड सिग्नल तुम्ही मोडला, क्रॉस करून गेला, त्यावेळेला पोलिसाची भीती वाटेल, जवळ येतो आहे. व्हेन आय वॉज कॅरिंग 2 फ्रेंड्स ऑन अ मोटरसायकल, जेव्हा अजून मी आणि अजून 2 मित्र म्हणजे 3 जण मोटरसायकलवर जर कॅरी होत आहे, त्यावेळेला वेन द पोलीस कॉप ॲप्रोचिंग ॲट फेल्ट स्केअर्ड, म्हणजे ॲट दॅट टाईम फेल्ट स्केअर्ड, त्यावेळेला आपल्याला काय वाटतं, आपण घाबरतो. तिसरा प्रश्न आहे, राईट सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. मोटिवेटिंग म्हणजे प्रेरणा देणाऱ्या, अशा कोणत्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहे की माणसाचं जीवन चेंज होऊन जाईल. कोणत्या गोष्टी आहे? मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. कोणत्या गोष्टी अशा मोटिवेट करणाऱ्या, प्रेरित करणाऱ्या की माणसाचं लाईफ हे बदलून जाईल. लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. पहिली गोष्ट आहे, आपण जर असं प्रेरणा देणारं स्पीच ऐकलं, भाषण ऐकलं, तर काय होईल, आपल्याला आपलं चेंज होईल लाईफ. अटेंडिंग अ करिअर डेव्हलपमेंट अँड इन्स्पिरेशनल सेमिनार. करिअर डेव्हलपमेंटविषयी वाचलं किंवा सेमिनार्स आपण ऐकले प्रेरणा देणारे, त्यावर आपलं पर्सन्स लाईफ चेंज होईल. तिसरं, रीडिंग सक्सेस स्टोरीज ऑफ एमिनंट पर्सन्स. एखाद्या चांगल्या व्यक्तींच्या, सक्सेसफुल व्यक्तींच्या जर आपण स्टोरी वाचल्यास तर आपल्याला मोटिवेट मिळेल आणि आपण आपलं पर्सन्स लाईफ काय होईल, चेंज होईल. पार्टिसिपेट इन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इन द कॉलेजमध्ये जर आपण अभ्यासाव्यतिरिक्त ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतला तरी आपलं पर्सन्स लाईफ काय होईल, चेंज होईल. नंतर थोडंसं सारांश इथं दिलं आहे की टू ब्रेक अ लॉ अटेम्प्ट्स वेअर फेल्ड, म्हणजे सोपीने भरपूर अटेम्प्ट्स केले, भरपूर प्रयत्न केले पोलिसांनी आपल्याला पकडलं, पण त्याचे फेल गेले. ही वॉज नॉट कॉट बाय द कॉप, तरीसुद्धा कॉपने त्याला पकडलं नाही. ही केम नियर द चर्च ॲट आणि हर्ड, आणि मग चर्च आला आणि ऐकलं की म्युझिकल नोट ऑफ अँथेम मीन्स प्रेयर इन द चर्च, आणि मग त्या वेळेला त्यांनी संगीत ऐकलं त्या प्रेयरचं. हिअरिंग इट रिमेंबर्ड हिज पास्ट वंडरफुल डेज, इट ब्रॉट अ सडन अँड वर्थ चेंज इन हिज सोल. आणि त्याच्यामुळं काय झालं, त्याचं सोल म्हणजे त्याचं मन, आत्मा बदल झाला, आत्म्यात अचानक बदल झाला. ही डिसाइडेड टू फाईट अँड चेंज हिज लाईफ. त्यांनी ठरवलं की आता आपलं जीवन आपण चेंज करून टाकू. ही ऑल्सो डिसाइडेड टू फाइंड वर्क, आपण काहीतरी काम शोधू असं त्यांनी ठरवलं. व्हाईल सोपी वॉज डे ड्रीमिंग, दिवा स्वप्न पाहायला लागला. डे ड्रीम म्हणजे दिवसा स्वप्न पाहायला लागला. पोलिसमॅन टॅप्ड हिम ऑन द शोल्डर, तेवढ्यात पोलिसमॅनने त्याच्या शोल्डरवर मारलं. आस्क व्हॉट ही वॉज डुईंग, काय करतो इथे, काय उभा आहे.
He was arrested for the loitering and the following day sentenced to 3 months in a ब्लॅकवेल्स आयलँड. आयलँड म्हणजे काय इथे जेल. हां, ते जेलसाठी हा शब्द वापरलेला आहे आणि 3 महिने त्याला जेलमध्ये टाकलं. आता न्यू वर्ड्स अँड मिनिंग पा. ॲस्फाल्ट म्हणजे काय की ग्रॅव्हेल, ग्रीट, स्मॉल ग्रेन्युअल्स ऑफ स्टोन यूज इन रोड डेव्हलपमेंट. म्हणजे रोड डेव्हलपमेंट करताना जे स्टोन वापरले त्याला ॲस्फाल्ट म्हटलं आहे. वेस्ट म्हणजे जॅकेट, बनियान, कोट, शर्ट, स्लीवलेस शर्ट ला वेस्ट म्हटलं आहे. शेवन म्हणजे ट्रिम विथ द बियर्ड, डन शेविंग म्हणजे दाढी केलेली. आणि ट्रिम म्हणजे नीट, टायडी, ऑर्डरली. नीट म्हणजे व्यवस्थित, टायडी म्हणजे बी नीटनेटका. बो म्हणजे नॉट यूज्ड फॉर अ टाय. बो म्हणजे असंच बो यूज टाय नॉट म्हणजे टाय बांधलेला किंवा टायला एक अशी गाठ बांधलेली. थँक्स गिविंग डे काय आहे? 4th थर्सडे ऑफ नोव्हेंबर विच इज मार्क बाय रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड डिनर. म्हणजे नोव्हेंबरमधला हा 4था थर्सडे राहतो, गुरुवार. तो रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड डिनर म्हणजे धार्मिक दिवशी ते जेवण दिलं जातं. रोस्टेड म्हणजे बेक्ड, भाजलेले, हीट केलेले. मलार डक म्हणजे डक मोस्टली यूज ॲज फूड इन वेस्टर्न पार्ट ऑफ द वर्ल्ड. मलार डक म्हणजे डकचाच प्रकार आहे वेस्टर्न वर्ल्डमधला. रिवेंज म्हणजे ॲव्हेंज, रिटेलिएशन म्हणजे बदला घेणे. फिल्ड म्हणजे सॅटिस्फाईड, फुलफिल, कंटेंट, समाधान. विंटर आयलँड म्हणजे हेर इट मीन्स जेल. विंटर आयलँड याला काय म्हटलं इथं? जेल. टॅटर्ड, टॉर्न, रॅक्ट ऑन आउट म्हणजे फाटलेले, तुटलेले. ब्रास बटन, पोलीस कॉप म्हणजे पोलिसांनी ते पोलिसांचे बटन, पोलिसमॅन अँड कॉप, ब्रास बटनचा अर्थ घेतला आहे. आता इथं ब्रेन स्टॉर्मिंग. A1 पाहू की फाइंड आउट द डिफरंट वेज इन विच सोपी ट्राय टू गेट अरेस्टेड. कोणते डिफरंट वेज, कोणते वेगवेगळे मार्ग सोपीने निवडले की तो प्रयत्न केला की तो गेट अरेस्टेड होईल, त्याला अटक होईल म्हणून कोणते डिफरंट वेज त्यांनी केले. सोपी ट्राय टू एंटर अ लक्झरीज कॅफे. पहिला जो त्यांनी मार्ग निवडला, प्रयत्न केला की अशाने तरी मला पोलीस अरेस्ट करतील. पहिला जो मार्ग निवडला, सोपी ट्राय टू एंटर लक्झरीज कॅफे. एका चांगल्या लक्झरियस कॅफेमध्ये म्हणजे तो गेला, पण तरीसुद्धा त्याला पोलिसांनी पकडलं नाही. दुसरा, सोपी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास ऑफ शॉप विंडोच्या ग्लासवर, काचेवर त्यांनी दगड मारून फेकला, तेव्हाही त्याला पकडलं नाही. तिसरा प्रयत्न, सोपी एट द मील इन अ कॉमन रेस्टॉरंट अँड डिक्लेअर ही हॅड नो मनी टू पे द बिल. कॉमन रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जेवण केलं आणि सांगितलं की माझ्यावर पैसेच नाही. तरी हाही प्रयत्न त्यांनी करून पाहिला तरी पोलिसांनी पकडलं नाही. चौथा प्रयत्न, सोपी एल्ड लाईक अ ड्रंकन पर्सन. किंचाळायला लागला. ड्रंकन, एल म्हणजे किंचाळणे, ड्रंकन पर्सन म्हणजे पिलेला, दारू पिलेला माणसासारखा. अँड मेड नॉईज ऑन पब्लिक प्लेसवर, सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने गोंधळ करायला लागला तरीही पकडलं नाही. आणि नंतर पाचवं की सोपी ग्रॅप्ड अम्ब्रेला ऑफ वन पर्सन. सोपीने हिसकावून घेतली एका व्यक्तीची अम्ब्रेला, छत्री. आस्क हिम टू कॉल द पोलीस. आणि मग त्याला अजून वरून म्हणतो की बोलव पोलिसांना. त्यावेळेसही एवढे प्रयत्न त्यांनी केले, ट्राय केला टू गेट अरेस्टेड, पण तरीसुद्धा तो अरेस्ट झाला नाही. दुसरा, डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. व्हेन द सोपी रीच द नियर द चर्च. जेव्हा सोपी पोचला, रिच म्हणजे पोचणे, जेव्हा त्यावेळेसचं वातावरणाचं वर्णन करा. अ सॉफ्ट लाईट ग्लो थ्रू द व्हायलेट स्टेन विंडो. आणि त्यावेळेला वातावरण कसं आहे? सॉफ्ट लाईट ग्लो, चमकत होता व्हायलेट स्टेन विंडो, त्या विंडोमधून. दुसरं, इट वॉज अ क्वाईट कॉर्नर विथ अ ओल्ड चर्च. एकदम क्वाईट होतं, शांतता होती, ते जुनं चर्च होतं. क्वेंट, रॅम्बलिंग, गॅबल्ड. द मून वॉज अबोव. रात्रीची वेळ होती, मून चंद्र होता वरती. फुल अँड रेडियंट म्हणजे चमकदार होता. फुल म्हणजे पूर्ण चंद्र होता, म्हणजे पौर्णिमेची रात्र होती. क्रिएटिंग ब्राईटनेस, त्याच्यामुळे एकदम ब्राईटनेस, सगळं तेजस्वी पुन्हा त्या चर्चच्या अवतीभोवती वाटत होतं. असं ॲटमॉस्फिअर होतं, असं वातावरण त्या वेळेस ज्यावेळेस सोपी चर्चजवळ थांबला त्यावेळेस होतं.
Parrots twitter sleepily in the hues of in the country churchyard. म्हणजे ट्विटर म्हणजे चिवचिव करणे आणि पॅरट चिवचिव करत होता. कंट्री चर्चयर्ड म्हणजे गावाकडे जशा चिमण्या चर्च करतात त्यावेळेस तशाच चिमण्या चिवचिव करत होत्या. नंतर A2 read the story and match the incidents given column A with the consequence given in the column B. Consequence, read the story. आता स्टोरी वाचायची आणि मॅच करायचे इन्सिडंट्स, ते प्रसंग मॅच करायचे. एक कॉलम ए विथ द कन्सिक्वेन्स म्हणजे त्याचे परिणाम कॉलम बीमध्ये. सोफी ट्राय टू एंटर अ कॅफेमध्ये एंट्री केल्यानंतर काय झालं, त्याचे कन्सिक्वेन्स काय झाले, त्याचे परिणाम काय झाला, त्याचा इफेक्ट काय झाला. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ हेड वेटर टर्नेड हिम अराउंड. काय झालं की एका वेटरने त्याचा हात पकडला आणि त्याला बाजूला केलं. दुसरं, सोफी ब्रोक द ग्लास विंडो. सोफीने जेव्हा खिडकीचा काच फोडला त्यावेळेस काय झाला, कॉप रॅन आफ्टर ऑन अदर मॅन. तो जो कॉप होता, पोलीस होता, तो दुसऱ्या माणसा मागेच पळत गेला. तिसरा, टू वेटर स्पीच सोफी ऑन द कॅलियस पेवमेंट. जेव्हा पेवमेंट म्हणजे पायवाट्यावर सोफीला दोन वेटर हे करत होते त्यावेळेस काय झालं, ही स्टूड अप स्लोली बीटिंग डस्ट फ्रॉम इट्स क्लोथ्स. तो असा हळूच उभा राहिला आणि त्याच्या अंगावरचेच कपडे झटकत राहिला. चौथा, सोफी हर्ड द अँथेम बिग प्लेड इन द चर्च. सोफी ज्यावेळेस अँथेम प्रेयर ऐकत होता त्यावेळेस काय झालं, सडनली अ वंडरफुल चेंज केम इन हिज हार्ट. त्यावेळेस काय परिणाम झाला की ऐकत असताना की त्याच्या मनामध्ये अँथम ऐकत असताना सडनली अचानक वंडरफुल चेंज आश्चर्यकारक बदल झाला इन हिज हार्ट, त्याच्या हार्टमध्ये, त्याच्या सोलमध्ये, त्याच्या माइंडमध्ये, मनामध्ये. पाचवं, कॉप परेड सोफी फॉर लाफ हँगिंग अराउंड. हां, ज्यावेळेस कॉपने अरेस्ट केलं सोफीला त्यावेळेस काय झालं, ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड लाईफ वॉज शॅटर्ड. त्याचे जे टर्निंग बदल झालेलं होतं, ते स्वप्न जे ड्रीम पाहत होता आपण आता, ही डिसायडेड टू डू गुड वर्क टू लिव्ह हॅपी लाईफ, असं जे त्यांनी ड्रीम पाहिलं होतं ते लाईफ वॉज शॅटर्ड. ते जीवन सगळं शॅटर्ड झालं. मनातल्या इच्छा त्याच्या अपुऱ्या राहिल्या. आता गिव्ह रिझन्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. आता खालील कारणं द्या. काय कारण आहे कम्प्लीट करा. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. सोफीला स्वतःविषयी विश्वास होता. कारण काय, द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो हिम अबोव द टेबल वॉज नीट. ही वॉज 7. हिज ॲपिअरन्स वूड ऑल्सो नो डाऊट इन द वेटर्स माइंड. ज्यावेळेस पहिल्यांदा जो रेस्टॉरंटमध्ये गेला, चांगला लक्झरियस कॅफेमध्ये गेला, त्यावेळेस सोफीला कॉन्फिडन्स होता स्वतःवर. त्याचं कारण होतं की जो वरचा भाग होता त्याचा काही पोर्शन होता वरचा भाग, तो काय होता, टेबलवर बसलेला, खालचा नव्हता, वरचाच भाग टेबलवरचा दिसत होता. तो भाग एकदम नीट होता, व्यवस्थित होता. 7, दाढी केलेली होती. हिज ॲपिअरन्स म्हणजे त्याचा देखावा. देर इज नो डाऊट इन द वेटर माइंड्स. वेटरच्या माइंड इतका वरचा भाग पोर्शन इतका व्यवस्थित होता की वेटरच्या मनात काही डाऊट येणार नाही असा त्याला कॉन्फिडन्स होता. पण तो वेटरने घेतलं आणि त्याला बाहेर काढलं. दुसरं, द हेड वेटर ऑफ द लक्झरियस कॅफे डिड नॉट अलो सोफी टू एंटर. लक्झरियस कॉफेचा हेड वेटर त्याला एंट्री करू देत नव्हता. कारण बिकॉज व्हेन सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, जेव्हा अँड द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउजर्स अँड डिकॉर्डेंट शूज. कारण काय, जेव्हा हेड वेटर एंटर का करू दिला नाही, कारण हेड वेटरचं लक्ष कशाकडे गेलं, त्याच्या आय फेल अपॉन हिज टॅटर ट्राउजर्स, खाली घातलेली जो पायजामा होता, टॅटर म्हणजे फाटलेला होता, आणि डिकॉर्डेंट शूज म्हणजे कुजलेले फाटलेले शूजकडे पाहिले. त्यावेळेस त्या लक्झरियस कॅफेमधल्या हेड वेटरनी सोफीला परवानगी दिली नाही एंट्री करू द्यायला परत. तिसरा, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर ब्रेकिंग द ग्लास विंडो. सोफीचा कॉपनी अरेस्ट केलं नाही एवढे खिडकीची काच फोडली तरी. कारण काय, अकॉर्डिंग टू द कॉपच्या मते म्हणजे पोलिसाच्या मते, मेन हू स्मॅश विंडोज,
जो असं काच फोडतो, डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस, तो असा पोलिसाबरोबर चॅटिंग करत किंवा गप्पा मारत बसणार नाही. म्हणून पोलिसांनी त्याला द कॉप डिड नॉट अरेस्ट सोपीला अरेस्ट केलं नाही. दे रन अवे फ्रॉम द प्लेस. ते चालले गेले त्या प्लेसवरून. नंतर द कॉप डिड नॉट अरेस्ट सोपी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग. शॉपी एवढा शाउट करत होता, ओरडत होता, रस्त्यावर डान्स करत होता, तरी कॉपनी का अरेस्ट केलं नाही? कारण ही कन्सिडर सोपी ॲज अ यंग पर्सन कमिंग फ्रॉम अ पार्टी ॲट द हार्टफोर्ड कॉलेज. म्हणजे हार्टफोर्ड कॉलेजमध्ये काही पार्टी होती किंवा त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे पोलिसांकडून परवानगी घेतली होती की इतका वेळ गोंधळ चालला तरी पोलीस मुलांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काही करणार नाही. त्यांना पोलिसांना असं वाटलं की सोपीसुद्धा एक कॉलेजचाच मुलगा आहे आणि म्हणून तो सोपी शाउटिंग करत होता, डान्सिंग करत होता, तरी पोलिसांनी त्याला पकडलं नाही. द पोलीस हॅड अ इन्स्ट्रक्शन टू निग्लेक्ट दीज यंग पर्सन्स. आणि पोलिसांच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असल्यामुळं पोलिसांनी त्याच्याकडे निग्लेक्ट केलं, दुर्लक्ष केलं. नंतर सोपी वॉन्ट्स टू एंटर कॅफे फॉर 2 रिझन. सोपीला 2 कारणांमुळे कॅफेमध्ये एंट्री मिळाली. का? द कॅफे कॅटर टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. Now you get busy and call a cop, said Sophie, and don't keep a gentleman waiting. Sophie wanted to enter the jail. Sophie wants to enter the cafe for 2 reasons. सोपी कॅफेमध्ये कोणत्या 2 रिझन्समुळे गेला? द कॅफे कॅटर टू लार्ज ॲपिटाईट अँड मॉडेस्ट पर्सेस. लार्ज ॲपिटाईट्स म्हणजे मोठी, ॲपिटाईट म्हणजे भूक, आणि मॉडेस्ट म्हणजे मर्यादित लोकांसाठी, म्हणजे मर्यादित पर्सेस म्हणजे मर्यादित पैसे असणाऱ्या गरीब लोकांसाठी तो कॅफे होता. म्हणून सोपीला तिथे एंट्री झाली. नाऊ गेट बिझी, कॉल अ कॉप, सेड सोपी. त्यावेळेस सोपी म्हटला की कॉपला बोलवा. अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. सोपी वॉन्टेड टू एंटर द जेल. सोपीला जेलमध्ये एंट्री करत होता म्हणून तो डायरेक्ट म्हणायचा की कॉपला बोलवा, पोलिसांना बोलवा. दुसरं बी, सोपी वॉज अफ्रेड दॅट ही वॉजंट एबल टू एंटर द प्रिझन. सोपीला आता भीती वाटायला लागली. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे, की आता आपण एबल नाही, आपण समर्थ नाही प्रिझनमध्ये एंट्री करायला. असं का वाटायला लागलं? सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर. सोपीच्या मनामध्ये अचानक भीती आली. दॅट सम ड्रेडफुल एन्चantमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. काहीतरी एन्चantमेंट म्हणजे काहीतरी जादू होते आणि मी आता काही अरेस्ट होत नाही. तिसरं, सोपी वॉज नॉट कॉट बाय द कॉप फॉर थ्रोविंग टोन्स ॲट द ग्लास. सोपीला कॉपने पकडला नाही पोलिसांनी, जरी एवढा त्यांनी स्टोन फेकला, दगड फेकला त्या काचेवर खिडकीच्या. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन हॅज अ क्ल्यू. आणि क्ल्यूसुद्धा वाटत नव्हता सोपीचा, किंवा त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही क्ल्यू म्हणूनसुद्धा सोपीला त्यांनी स्वीकारलं नाही. सोपी ॲक्च्युली डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. डी, सोपीला ॲक्च्युली अम्ब्रेला नको पाहिजे होती. ही हर्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू एन एक्सप्रेशन. आणि त्याने अशी हल केली अम्ब्रेला रागाने, कारण अशाने तरी पोलीस पकडतील म्हणून या सगळ्या ट्रिक्स तो करत होता. लिसनिंग टू द अँथेम, सोपी रिमेंबर्ड हिज गुड ओल्ड एज. अँथम ऐकल्यावर त्याला जुन्या दिवसांची आठवण झाली, कारण द अँथेम दॅट ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयरन फेस. जेव्हा ऑर्गनिस्ट अँथेम म्हणत होता त्यावेळेस सोपी एकदम सिमेंट म्हणजे घट्ट पकडून त्या आयरन फेस म्हणजे फेन्सला, कुंपणाला, कंपाऊंडला धरून उभा होता. फॉर ही हॅड नॉट नोन इट वेल इन डेज व्हेन हिज लाईफ कंटेन्स सच अ थिंग्स हॅज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशियन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅन्युक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. त्याला ते पहिलं जीवन त्याचं आठवायला लागलं, त्याची आई, ते सगळे ॲम्बिशन्स, सगळ्या आकांक्षा, फ्रेंड्स, ते विचार आठवायला लागले. आता व्होकॅब्युलरी पाहू आपण. ओ हेनरी हॅज यूज्ड डिफरंट वर्ड्स इंडिकेट प्रिझन. सोपी वॉन्ट्स टू रीच मेक अ लिस्ट ऑफ दीज वर्ड्स. प्रिझनसाठी कोणते व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह, कोणते शब्द प्रिझनसाठी वापरले? ओ हेनरीने विंटर आयलँड, कोहेटेड आयलँड, लिम्बो, अनअटेनेबल आर्केडिया आयलँड हे शब्द प्रिझनसाठी वापरले. कैद म्हणून जिथं त्याला कैद व्हायची होती त्याच्यासाठी ते वापरले. फाइंड आउट द वर्ड्स यूज फॉर अ डिग्रेडेड स्टेट ऑफ सोपी.
डिग्रेडेड स्टेट ऑफ सोपीसाठी कोणते शब्द आहे? द पीट इन टू विच ही हॅड टंबल, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, रेक्ट फॅकल्टीज, बेस मोटिव्ह दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. नंतर तिसरं, द स्पेसिफिक मिनिंग ऑफ वर्ड अँथम इन द कंटेंट ऑफ द स्टोरी. अँथमचा स्पेसिफिक मिनिंग काय सांगितलं आहे? रिलिजियस इंस्ट्रुमेंट सॉन्ग, प्रेयर प्लेड इन द ऑर्गॅनिस्ट इन अ चर्च फॉर द सेलिब्रेशन ऑफ कमिंग सबाथ. सबाथ हा ज्यू लोकांचा एक दिवस असतो प्रार्थनेचा. त्या दिवशी ऑर्गॅनिस्ट चर्चमध्ये हे सेलिब्रेशन करत होतं. इन्स्ट्रुमल सॉन्ग, रिलिजियस इन्स्ट्रुमल सॉन्ग म्हणजे धार्मिक वाद्य म्हणून ती प्रार्थना सॉन्ग म्हटलं जातं. आणि इन्फ्लुएन्शियल म्युझिक नोट प्लेड बाय द ऑर्गॅनिस्ट, आणि जो संगीतमय अशी ऑर्गॅनिस्ट वाजवत होता. टू इन्स्पायर अन आयडियल पर्सन टू बिकम अ वर्दी पर्सन, आणि आयडियल पर्सनला वर्दी पर्सन, लायक पर्सन बनवण्याचं काम ते करत होता. आता लिसनिंग टू द अँथम सोफी रिमेंबर्ड हिज गुड ओल्ड एज. जेव्हा अँथम ऐकलं सोफीने, त्याला आठवलं का त्याचे जुने दिवस? अँड द आन्सर, अँड द अँथम दॅट ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयरन फेस. सोफीने ज्यावेळेस अँथेम ऐकली, चर्चमधली प्रेयर ऐकली, त्यावेळेस ऑर्गॅनिस्टनी म्हटलेले तो एकदम घट्ट कुंपणाजवळ उभा राहिला, कंपाऊंडजवळ. फॉर ही हॅड नॉट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेन्स सच ए थिंग्स. त्यावेळेला त्याचं ओल्ड एज त्याला काय आठवलं? जुन्या काळातलं त्याचं जीवन त्याला आठवलं. अशा गोष्टी त्याच्या जीवनात होत्या. सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस, ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या त्यावेळेस होत्या. नंतर ही वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ वेन द वर्ड मॅन इन द सेंटेन्स मीन. स्वतःला अजून माणूस बनवायचा होता, चांगला माणूस. त्या माणसाचा अर्थ इथं सेंटेन्समध्ये काय घेतला आहे? वर्किंग पर्सन लिव्हिंग वर्दी अँड रिस्पेक्टेबल लाईफ. कोणता मॅन बनवायचं होतं? वर्किंग पर्सन, काम करणारा माणूस. लिव्हिंग वर्दी, व्यवस्थित राहणारा. रिस्पेक्टेबल, आदरणीय जीवन जगणारा व्यक्ती, असा मॅन त्याला बनायचं होतं. नंतर सोफीज अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम हिज प्रेझेंट लाईफ. प्रेझेंट लाईफपेक्षा त्याचं अगोदरचं जीवन कसं होतं? अर्लियर लाईफ अँड प्रेझेंट लाईफ. अगोदरचं जीवन कंटेंट फ्रेंड्स अँड रोजेस, सगळं काही फुलासारखं, सगळं आनंदीमय. आई होती, फ्रेंड्स होते. अनवर्दी, आता कसं आहे? अनवर्दी डिझायर्स, सगळ्या डिझायर्स राहिल्या नव्हत्या त्याच्या. लव ऑफ फॅमिली ना, पहिले अर्लियर होतं फॅमिलीचं, त्याचं प्रेम भेटत होतं. आता डेड होप, सगळ्या आशा आकांक्षा मेलेल्या होत्या. अर्लियर लाईफमध्ये तिसरं ॲम्बिशन्स अँड गुड क्लोथ्स, आकांक्षा होत्या, चांगले कपडे होते. आता काय होतं? रेक्ट फॅकल्टीज, सगळं काही नव्हतं, आकांक्षा नव्हत्या, चांगले नव्हते. प्युअर अँड फ्लॉलेस थॉट्स, त्यावेळेस शुद्ध आणि चांगले विचार होते. आता व्हॅल्यूलेस मोटिव्ज, आता मूल्यहीन प्रेरणा होत्या त्याच्याजवळ. नंतर फोर्थ, आफ्टर लिसनिंग टू द स्वीट सॉल्मन ऑर्गन नोट सोफी डिसाईड. जेव्हा त्यांनी ऑर्गन नोट्स ऐकली किंवा शांत असे जे अँथेम ऐकलं, स्वीट अँथेम, त्यावेळेस काय ठरवलं सोफीने? ब्रिंग बॅक टू हिज इगर ॲम्बिशन्स अँड पर्स देम विदाउट लुजिंग कॉन्फिडन्स अँड डिटर्मिनेशन. आपण परत बॅक यायचं, जे इगर होते, जे उत्सुक होता, तो ॲम्बिशन्स, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास निर्माण करायचा, डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय करायचा, असं त्यांनी ठरवलं. गो इन टू द नॉयझी डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. आणि ह्या अशा गोंधळात शहरात जाऊन चांगलं काही काम करायचं असं ठरवलं. आता लँग्वेज स्टडी पहा. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू निगेटिव्ह विदाउट चेंजिंग देअर मिनिंग्स. मिनिंग चेंज न करता सेंटेन्स निगेटिव्ह करायचं आहे. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. क्ल्यू म्हणून सुद्धा सोफीला ॲक्सेप्ट केलं नाही, रिफ्यूज केलं. द पोलिसमॅन डिड नॉट ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. म्हणजे अर्थ न बदलता आपल्याला सेंटेन्स निगेटिव्ह करायचे. दुसरं, सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुली. सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस विथ नो सक्सेस. अनसक्सेसफुलीच्या ऐवजी नो सक्सेस शब्द वापरून आपण निगेटिव्ह सेंटेन्स केलं. नंतर तिसरं, किंवा सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस बट ही डिडंट सक्सीड, किंवा अनसक्सेसफुलीच्या ऐवजी डिडंट सक्सीड वापरलं. सोफी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट.
सोपी डिडंट कंटिन्यू इज अनरायव्हलिंग होते. स्टॉपच्या ऐवजी डिडंट कंटिन्यू हा शब्द वापरून निगेटिव्ह केला. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. फार अवेच्या ऐवजी क्लोज बाय. सीम क्लोज बाय. डिड नॉट सीम क्लोज. डिड नॉट क्लोज. सीम क्लोज वापरून निगेटिव्ह केला. अर्थ बदलत नाही. द आयलँड सीम्ड अनअटेनेबल आर्केडिया. आयलँड सीम्ड अन विच कुड नॉट बी अटेन. किंवा दुसरा अजून तसं द आयलँड डिड नॉट सीम अटेनेबल. अनअटेनेबलचा अटेनेबल केलं. म्हणजे विरुद्धार्थी शब्द वापरूनही आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतो. आता कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू ॲफर्मेटिव्ह विथ चेंजिंग देअर मिनिंग्स. आता चेंजिंग करून ॲफर्मेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी सेंटेन्स आपण कन्वर्ट केलं. रूपांतर केलं आहे त्या सेंटेन्सचं. चेंज केलं आहे. कन्वर्ट म्हणजे चेंज केलं आहे सेंटेन्स इंटू ॲफर्मेटिव्ह विदाऊट चेंजिंग देअर मिनिंग्स. होकारार्थी वाक्य बनवलं आहे. त्याच्या उलट आहे निगेटिव्हच्या. होकारार्थी वाक्याचं निगेटिव्ह केलं ॲफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह. आता निगेटिव्ह इंटू ॲफर्मेटिव्ह. नकारार्थीमधून होकारार्थी बनवायचं आहे. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. म्हणजे ज्या माणसाने विंडोचा काच फोडला खिडकीचा तरीसुद्धा तो असा माणूस पोलिसांशी चॅटिंग करत उभा राहणार नाही. द मॅन हू स्मॅश विंडोज हार्डली रिमेन टू चॅट विथ द पोलीस. Men who smash windows avoid to chat with the police. Men who smash windows fail to remain to chat with the police. Men who smash windows run away instead of chatting with the police. हे होकारार्थी. डू नॉट वरती सेंटेन्समध्ये डू नॉट वापरला आहे म्हणून नकारार्थी सेंटेन्स हे खाली डू नॉट न वापरता म्हणजे नकारार्थी न वापरता म्हणजे नकारार्थी शब्द न वापरता निगेटिव्ह सेंटेन्स न वापरता ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी सेंटेन्स घेतले पण वाक्याचा अर्थ बदलायला नको. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप. तुम्ही कॉपला का बोलवत नाही. व्हाय डू यू हेजिटेट टू कॉल अ कॉप. म्हणजे तुम्ही का नाकारताय कॉपला बोलवायला. यू शुड कॉल अ कॉप. तुम्ही कॉपला बोलवा. म्हणजेच त्याचा अर्थ सारखाच होतो फक्त निगेटिव्ह राहत नाही ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स राहतं. नंतर an opposite side of the street was restaurant of no great pretensions. On the opposite side of the street was restaurant without any great pretensions. नोच्या ऐवजी विदाउट एनी वापरला आहे. नकारार्थी वापरणार्थी होकारार्थी सेंटेन्सचा अर्थ बदलत नाही. नॉयजी बट नो हार्म. नॉयजी बट हार्मलेस. They seemed to regard as a king who couldn't do no wrong. They seemed to regard him as a king who could hardly do any wrong. No, not असे नकारार्थी शब्द होकारार्थी सेंटेन्स तयार करताना म्हणजे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स तयार करताना येत नाही. किंवा they seemed to regard him king as was unable to do any wrong. Thank